भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चंद्रपूर शहर व जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूर शहराच्या मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अभिवादन केलं. याप्रसंगी याच ठिकाणी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर उईके व अन्य मान्यवरांसह त्यांनी विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आमदार मुनगंटीवार यांनी हा एक दिवस चालणारा विचार नसून 364 दिवस याविषयीची कृती व्हावी अशी भावना व्यक्त केली. बाबासाहेबांच्या समता ममता बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित विचारावर चालण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशातील 750 जिल्ह्यांपैकी 2च ठिकाणी असलेल्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचं ते म्हणाले. जय भीम, जय भीम. मी सर्वप्रथम माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी या जयंती समारोहाच्या निमित्ताने अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो, मानाचा मुजरा करतो, त्यांना सॅल्यूट करतो व इथं उपस्थित या भीम शक्तीला अभिवादन करत त्यांना ही सदिच्छा देतो, शुभकामना देतो. जयंतीचा एक दिवस पण ऍक्शन कृतीचे 364 दिवस म्हणजेच खरं अभिवादन आहे. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार सांगितला तो विचार घेऊन या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विचाराचं स्मरण करायचं. समता ममता बंधुत्व या मुद्द्याच्या आधारावर कृती करायची, आचरण करायचं आणि शेवटच्या पंक्तीत बसलेल्या गरिबाच्या उत्थानाचा विचार हाच आमच्या जयंतीचा खरा संकल्प आहे. खरं तर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर, पण आम्ही तुम्ही सौभाग्यशाली आहोत की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या देशामध्ये 750च्या वरती जिल्हे आहेत. पण 2 जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी दिली, एक नागपूर आणि दुसरं चंद्रपूर. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये दीक्षा दिली, दीक्षाभूमी आहे, त्या जिल्ह्यावर मोठी जबाबदारी. ही जबाबदारी आणि त्याचं स्मरण करत आपल्याला पुढे जायचं आहे. खरं तर मी सौभाग्यशाली आहे की 1920 आणि 1921 मध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडनच्या ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला स्मारक बनवण्यामध्ये ताबडतोब अर्थमंत्री म्हणून एका सेकंदात 40 कोटी उपलब्ध करून देण्याचं सौभाग्य माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात मगही प्राप्त झालं. स्वर्गीय दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून दलित समाजाला स्वावलंबी करताना अनेक योजना करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी चंद्रपूरकर या भीमशक्तीला आवाहन करेल. वेळेच्या अभावी मी मुद्द्यावर बोलणार नाही जास्त, पण मी आपल्याला आवाहन करेल की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वारंवार संवाद करून आपण एक योग्य नियोजन करून या देशामध्ये सर्वात जास्त उत्तम बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारा जर कोणता जिल्हा असेल तर तो हा चंद्रपूर असावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा संकल्प करूया. हीच आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो, भारतरत्न म्हणतो, जगातलं सर्वात जास्त शिक्षण, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लॉ, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ लिटरेचर, एक विषय ठेवला नाही. आपल्याला त्यांच्या मार्गावर एक एक पाऊल टाकत चंद्रपूर जिल्हा सबसे आगे है हा भाव आणण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि मीही विश्वास देतो की जेव्हा केव्हा राजकारण हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. जात पात धर्म वय वंश यापेक्षा या जिल्ह्याचा गौरव वाढावा ही माझ्या मनामध्ये इच्छा आहे. आणि यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही मला निमंत्रित कराल मी निश्चितपणे तुमच्या सोबत असेल हा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान या देशाला समर्पित केलं त्यांच्या चरणी अभिवादन करतो. एकदा जोरामध्ये जयघोष होऊ द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे की हा वाघाचा जिल्हा आहे, हा दीक्षा देणाऱ्या दीक्षा भूमीचा जिल्हा आहे. जय भीम.